मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी रूममध्ये येते, कारण सुधाच्या बोलण्यामुळे ती खूपच दुखावलेली असते. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करताय माझ्या आईचं आणि माझ्या नात्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी, पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल. त्यावरती आता आनंदी म्हणते, सर अहो मी खूप प्रयत्न करते, पण आईंना जरा वाईटच वाटलं आज. असं झालं तर पुढे काय करायचं? मला असं मनातून वाटते तुमचं प्रेमच तुमच्या आईला समजेल आणि तुम्ही दोघेही लवकरच एकत्र याल. माझे अण्णा नेहमी म्हणतात ना की जर विण घट्ट असली तर साडीचा धागा सुद्धा बाहेर निघत नाही, तसंच तुमचं नातं खूप घट्ट आहे, ते एक ना एक दिवस अगदी पूर्वीसारखं होणारच, मी तुम्हाला शब्द देते. सार्थक म्हणतो, होईल हो सगळं, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे मनोज कामावर निघालेला असतो तर लीना सामानासाठी काही पैसे मागते. तेव्हा मनोज म्हणतो की आत्ताच तर तुला पैसे दिले होते. ती आता लीना म्हणते, हो 1 महिना उलटून गेला त्या गोष्टीसाठी, तर तुझे कामाचे पैसे कुठे आहेत ते तू वापर, असं आता मनोज म्हणतो. त्यावरती लीना म्हणते, हो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी सगळे तुमच्याकडेच दिलेत ना ऑर्डरचे पैसे. त्यावरती आता मनोज ठीक आहे असं म्हणतो आणि थोडेच पैसे तिला देतो. तेव्हा ती म्हणते, बस झालं एवढंच? अहो हा निम्मा पगारही नाहीये आणि सामान कसं भरणार? तेव्हा मनोज आता खूप चिडतो आणि म्हणतो, मी काय एखाद्या कंपनीचा मालक नाहीये किंवा माझ्याकडे पैशांचा पाऊस नाही पडत, आनंदी आहे ना कंपनीची मालकीन, घ्या तिच्याकडून पैसे, असं म्हणून रागातच तो आता तेथून जातो. लीनाला आता खूप वाईट वाटतं, ती रडत असते. अण्णा आणि मालती देखील तितक्यात तेथे येतात आणि म्हणतात, लीना काळजी करू नको. अण्णा म्हणतात, माझ्याकडे अकाउंटमध्ये आहेत लीना थोडे पैसे, आपण त्यामध्ये ॲडजस्ट करूयात. ती म्हणते, पैशांचं नाही हो अण्णा, पैसे ॲडजस्ट होतात, पण अहो यांचं वागणं पाहिलं ना तुम्ही, दिवसेंदिवस कसे विचित्रसारखे वागतायत, मला खूप काळजी दुसरीकडे सुधा, अरुंदा आणि शलाका या तिघीही आता आनंदीला घराबाहेर कसं काढायचं याचा प्लॅन करत असतात. तर आता रुंदा म्हणते, तुला माहिती आहे का, सार्थकच्या नजरेमध्ये तुला खोटं ठरवलं आणि आनंदी महानच झाली. आनंदी ना खरंच खूप चॅप्टर मुलगी आहे, सुद्धा तुला समजणार पण नाही. आता हिला बाहेर काढण्यासाठी सार्थकचीच मदत घ्यावी लागेल, म्हणजे सार्थकने ना स्वतःहून तिला घराबाहेर काढलं पाहिजे. तेव्हा सार्थक कसं तिला स्वतःहून घराबाहेर काढेल, असं आता सुधा म्हणते. पुढे रुंदा म्हणते, सुधा आपण असं करायचं का, आनंदीवर चोरीचा आरोप लावायचा का? तेव्हा आता शलाका म्हणते, गप्प बस गाई, कोजागिरीच्या दिवशी आनंदीच्या आईवडिलांवर आपण जो चोरीचा आरोप लावण्याचा प्रयत्न केला तो आपल्या चांगलट आलाय. तेव्हा सुधा म्हणते, हो ना, असं काही करायला नको, असं वेडवाकडं खोटं बोलून काही करायचं नाही आपल्याला. रुंदा म्हणते, मग आपण एक शक्कल लढवायची का, आनंदीच्या पहिल्या नवऱ्याला आपण इकडे बोलवायचं का, बद्दलचं नक्कीच काहीतरी सत्य आपल्याला समजेल, मग त्यावरून आपण ठरवू काय करायचं ते. मी केदाररावांना सांगते की तिच्या पहिल्या नवऱ्याचा शोध घे म्हणून. तेव्हा ठीक आहे असं तर सुधा म्हणते. रुंदा आणि शलाका आता तेथून गेल्यानंतर सुधाला जरा वाईटच वाटतं. ती म्हणते की हे करणं योग्य आहे की नाही मला कळतच नाही, हे करावं की नाही हे सुद्धा कळत नाहीये, कारण खोटं बोलून मला तर काही करायचंच नाही. इकडे आता सानू अजूनही झोपलेली असते. लीना म्हणते, अगं उठ बाळा सानू, तुला स्कूलमध्ये जायचं नाही का? तेव्हा आता ती तिला उठवण्याचा प्रयत्न करते, पण समजतं की सानूला खूप ताप आलाय, तर ती खूप घाबरते. आई अण्णांना बोलवते आणि म्हणते, थर्मामीटर घेऊन या. हे मालती म्हणते, अगं लीना तू मनोजला फोन कर, दवाखाना उघडला आहे की नाही हे पण चेक करायला सांग, डॉक्टरांना पाठवून दे म्हणावं. तेव्हा ठीक आहे असं म्हणून लीना लगेच त्याला कॉल करते, पण मनोज काही केला रिप्लाय देत नाही. तर आता आपण अगोदर मिठाच्या पट्ट्या ठेवूयात, असं आता मालती म्हणते. दुसरीकडे सार्थक आता गोडाऊनमध्ये आलेला असतो. बेनारे देखील त्याच्या बरोबर असतात, इन्स्पेक्टर साहेब आणि केदार देखील. तर आता गोडाऊनमधील माल एवढा चोरीला गेला नाही, पण ते चोर जे आहेत ना भुरटे, त्यांनी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय, असं आता सार्थकला समजतं. इन्स्पेक्टर साहेब तसं सांगतात, पण आता बेनारे म्हणतात, हो ना 2-4च बॉक्सेस चोरीला गेले आहेत. तेव्हा तुम्हाला कोणावर संशय आहे का? तेव्हा आता सार्थक केदारला म्हणतो, अरे केदार. तेव्हा केदारला वाटतं सार्थक मलाच म्हणतोय की काय. तेव्हा आता आपण याचा तपास नंतर करूयात, असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. मग नंतर आता लगेच शलाकाचा फोन केदारला येतो. तेव्हा आता शलाका म्हणते, आईने तुला लवकरात लवकर घरी बोलवले. तो म्हणतो की मी कामात आहे, पण आता आईने बोलवले म्हटल्यावर तुला यावंच लागेल, असं शलाका म्हणते. तो म्हणतो, तुमची कटकटच आहे यार, असं म्हणून तो घरी जायला निघतो. सार्थक खूप रागात केदारकडे पाहतो, त्याला आता सर्व प्लॅन समजलेला असतो. इकडे मनोज फोन उचलतच नसतो. तेव्हा सानू आता फोन घेते आणि लगेच आनंदीला कॉल करून सांगते की
नातू मला खूप ताप आलाय. कसा आमच्या सानूला ताप आला असं आनंदी विचारू लागते. तेव्हा सानू म्हणते बाबासुद्धा फोन उचलत नाहीये. तेव्हा आई कुठे आहे असं ती विचारते. तर लीनाकडे ती फोन देते. तेव्हा काय झालंय अगं सानूला, असा अचानक ताप कसा आला असं आनंदी विचारू लागते. तेव्हा लीना म्हणते काही नाही, करतो आम्ही मॅनेज. म्हणते काही लागलं तर मला नक्कीच सांग. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते. आनंदी आता विचारत असते नक्की काय झालं असेल, कारण दादाही चिडून घराबाहेर गेलाय की काय माहीत. वहिनी पण खूप काळजीत होती. दादा सुद्धा ना. तेवढ्यातच अरविंद तेथे येतो आणि म्हणतो आनंदी तुम्हाला पत्ते ओळखायला शिकवतेस ना. तेव्हा आता आनंदी हो असं म्हणते. आनंदी करून एक एक पत्ता अरविंदाला दाखवते, त्याची नावं सांगत असते. तेवढ्यातच सुद्धा तेथे येते. अरविंदाच्या हातातून तो पत्ता घेते आणि म्हणते की काय गरज आहे दिवसाढवळ्या अशी पत्ते खेळायची. आनंदी म्हणते की सॉरी आई, पण मी बाबांना फक्त पत्ते ओळखायला शिकवत होते आणि मेमरी गेम सांगत होते कसा खेळायचा ते. तेव्हा आता ते तू सांगू नकोस, तो माझा नवरा आहे, त्याचं मी बघून घेईल. तू सार्थक बरोबर लग्न करून घरात आलीस ना, मग फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित राहा असं म्हणून ती अरविंदला घेऊन तेथून जाते. तेव्हा आनंदीच्या हातात असणारा पत्ता आता रुंदा घेते आणि म्हणते आता झालं का भिकार सावकार खेळून. इथले पत्ते फक्त ही रुंदाच पिसते आणि रुंदाच्याच हातात सगळं काही. तू या खेळामध्ये भिकारीच होणार आहे मला माहितीये. त्या अगोदरच तू इथून निघून जा, नाहीतर तुझी पळताभुई मी थोडी करेल. एकच गोष्ट लक्षात ठेव, तू या घरातून गेली तरच आमचं सुख आहे. आता सर्व पत्ते ती आनंदीच्या अंगावर फेकते आणि मग तेथून जाते. तेव्हा तिला आता खूप वाईट वाटतं. अगोदरच ती सानूच्या काळजीमुळे चिंतेत असतेच. त्यानंतर आता तेथे कुरिअरवाला येतो आणि म्हणतो की शलाका मॅमचं हे पार्सल आहे. आनंदी आता ठीक आहे असं म्हणते. ते पार्सल घेते, त्यावरचं नाव पाहते. इकडे शलाका रूममध्ये असते. तेवढ्यातच केदार तेथे येतो आणि विचारतो काय ग, कशाला बोलवलंस एवढ्या पटकन मला. तिथे गोडाऊनमध्ये पोलीस आले आहेत. तेव्हा ती म्हणते अरे कामच होतं इथे. केदार म्हणतो अगं त्या पोलिसांना माझ्यावरच संशय आलाय. तेव्हा आता शलाका खूपच घाबरते. आता केदार म्हणतो अगं पोलीस म्हणतायत जवळच्या माणसानेच कुणीतरी केलं असेल. तेव्हा आता शलाका खूप जोरात त्याच्यावर ओरडते आणि म्हणते तुला म्हटलं होतं असल्या फंद्यामध्ये पडू नकोस म्हणून. तेव्हा केदार म्हणतो तुझी आई आणि तू म्हटली होती ना सार्थकला थोड्या वेळासाठी घराबाहेर घेऊन जा म्हणूनच ही मला नाटकं करावी लागली. पोलीस उद्या मला घेऊन जातील मग काय करायचं. आधीच तुझ्या आईमुळे आणि तुझ्यामुळे मी खूप फसलोय. शलाका म्हणते आता फक्त एकच काम करायचंय. तेव्हा केदार म्हणतो आता मी तुमचं कोणतंही काम करणार नाहीये, मला काही सांगायचं नाही. तेव्हा शलाका म्हणते प्लीज जई करे, काही नाही येणार तुझ्या अंगलट. आता ते दोघेही गोडाऊनबद्दल बोलत असतात. तेव्हा आता समोर आनंदीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं हे शलाकाच्या लक्षात येतं. तेव्हा ती म्हणते आनंदी तू इथे कधी आलीस. त्यावरती आता आनंदीच्या हातातून ते पार्सल खाली पडतं. ती म्हणते की हो आत्ताच आलीये मी, तुमचं सर्व बोलणं ऐकलं ना आणि मला आता समजलंय की ही सगळी चोरी तुम्ही केलीये. अहो तुम्हाला काही वाटत नाही का आपल्याच गोडाऊनमध्ये चोरी करायला. तेव्हा आता शलाका लगेच स्वतःचा गुन्हा झाकून ठेवण्यासाठी म्हणते आता तू हे सगळं सार्थकला कसं आहे ना आमच्यामध्ये फूट पडेल, आमच्या घरामध्ये भांडणं होतील आणि तुझा हे तू लगेच साध्य पण होईल. त्यावरती आनंदी म्हणते नाही शलाका ताई, मी असं काहीही करणार नाहीये. आता ह्यावेळी मी सार्थक सरांना काही सांगणार नाही आणि तुम्ही हा प्लॅन केला होता ना सार्थक सरांनी मला लांब ठेवायचा, पण या प्लॅनमुळे तुमच्या संगलट सगळं काही येणार आहे. आता मी तुम्हाला सोडून देते, पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा घरात सगळं वातावरण चांगलं होईल पूर्वीसारखं होईल तेव्हा मी या घरातून कायमची निघून जाईल. पण आता जर मला समजलं की तुम्ही ही चोरी केलीये, वेडवाकडं जर कंपनीच्या बाबतीत काही केलं तर मग माझा नाईलाज होईल आणि सार्थक सरांना मी सगळं काही सांगून टाकेल. एकच गोष्ट मी बजावून सांगते की आपल्या घराची इज्जत आपल्याच हातात आहे. तसं आता रुंदा तेथे येते. ती रागात आनंदीकडे पाहू लागते. तेव्हा आनंदी म्हणते राग मानू नका, पण आपण जेव्हा दुसऱ्यांवर एक बोट दाखवतो ना तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडेच असतात. तेव्हा आता शलाका आणि केदार हे दोघेही खूप घाबरतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थकच्या रूममध्ये आता रेश्मा येते आणि म्हणते मी प्रेमाची भेट तुझ्यासाठी आणली असं म्हणून तिने आता त्याच्यासाठी जर्किन आणलेलं असतं. आता रेश्मा ते घालून पाहते. तेवढ्यातच अरविंद तेथे येतो आणि म्हणतो तूच होती त्या दिवशी असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने ओरडतो. तर रेश्माची आता धांदलच उडते. इकडे आता सार्थक घरी येतो आणि आनंदीला विचारतो ठीक आहात ना तुम्ही. तर आनंदी बाहेर कुठेतरी आता चाललेली असते. अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.